नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। गेल्या 25 वर्षांमध्ये शिवसेनेने जवळपास 3,500 कोटी रुपये पाण्यामध्ये घालवले असा घणाघाती आरोप आज आमदार श्री जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष श्री आनंद परांजपे यांनी केला आहे। गेल्या 25 वर्षांच्या कालावधीमध्ये ठाणे महानगरपालिकेने स्वतःचं धरण तयार केलं असतं तर निश्चितपणे हे पैसे जे ठाणेकरांच्या करार रूपाने आलेले पैसे आहेत हे वाचू शकले असते आणि केवळ शिवसेनेच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे हे पैसे ठाणेकरांचे पाण्यात गेल्याचा आरोप यावेळी श्री आव्हाड यांनी केला। तुम्ही पाणी विकत घेताय, तुम्ही जर स्वतःच्या घरातनं पाणी दिलं असतं तर ते तुम्हाला 1 रुपयाला पडलं असतं, तुम्ही बाहेरनं विकत घेतलं तर तुम्हाला ते 4 रुपयाला पडतंय। त्यामुळे शहाण्या माणसाने स्वतःच्या घराचं पाणी निर्मिती केली असती, म्हणजे पाण्याचं स्तोत्र केलं असतं। पण ह्यांना केवळ दूरदृष्टी नसल्यामुळे, कुठलंही प्लॅनिंग नसल्यामुळे आज त्यांनी 3,500 कोटी रुपयांचा चुराडा करून टाकला। त्या 3,500 कोटीमध्ये या ठाणे शहरासाठी व्यवस्थित प्लॅनिंग केलं असतं तर 2 मोठी धरणं झाली असती आणि पुढचे 50 वर्ष ठाणेकरांना पाणीचा टंचाईला सामोरे जावं लागलं असतं। शरद पवार साहेबांनी मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना घोडबंदरसाठी, आमच्या तिथे काही संबंध नसताना, आमचे नगरसेवक नसताना घोडबंदरसाठी 350 कोटी रुपये मिळवून दिले। मुंबऱ्यासाठी 126 कोटी रुपये आणून दिले। भाजपचे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले आणि या योजना रद्द झाल्या। त्यांच्यानंतर कधीही या सत्ताधाऱ्याने पाठपुरावा करून ह्या योजना मंजूर करून आणाव्यात याच्यासाठी प्रयत्न केले नाहीत। शिवसेनेचे उमेदवार माणिक पाटील यांनी त्यांच्या पत्नीच्या अंगावर नारळ फेकून मारल्याच्या घटनेचा उल्लेख देखील या पत्रकार परिषदेमध्ये श्री आव्हाड यांनी केला। शिवसेनेने ताबडतोब माणिक पाटील यांची उमेदवारी रद्द करावी आणि महाराष्ट्राच्या तमाम महिलांची त्यांनी माफी मागावी अशी मागणी देखील यावेळेस आव्हाड यांनी केली। राष्ट्रामध्ये स्त्रियांची जेव्हा आपण बोलतो, स्त्रियांविषयी बोलतो, तेव्हा आपण आदराने जिजामातेचं नाव घेतो, क्रांतीसूर्या सावित्रीबाई फुलेंचं नाव घेतो, रमाबाई आंबेडकरांचं नाव घेतो। त्या महाराष्ट्रामध्ये एक शिवसेनेचा नगरसेवक आपली पत्नी समोर उभी असताना राग अनावर होऊन तिच्या डोक्यात नारळ फेकून मारतो, जो प्रचाराचा नारळ आहे। ही कुठली संस्कार, ही कुठली संस्कृती? आणि म्हणून मग त्याच्यापेक्षा तुम्ही म्हणजे जी धनुष्यबाण तुम्ही वापरता ती निशाणे काढून टाका, तुम्ही नारळ निशाणे घ्या, ही तुम्हाला शोभेल। आता तुम्ही का महिलांना सुरक्षित ठेवणार? तुम्ही का महिलांच्या मनामध्ये एक प्रकारची सुरक्षिततेची शाश्वती निर्माण करणार? भर रस्त्यात तुमचे नेते महिलांना जर आपल्या घरच्या महिलेला असं वागणवणार असतील तर आमच्या आया बहिणी कुठे सुरक्षित आहेत? ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीचं तिकीट वाटप जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष दिसून येत आहे। अनेक कार्यकर्त्यांना तिकीट मिळाले नाही, त्यामुळे आपल्याला डावलल्याची भावना या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे। अशाच काही असंतुष्ट कार्यकर्त्यांनी काल भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये एक प्रेस कॉन्फरन्स घेतली। या पत्रकार परिषदेला माजी उपमहापौर ॲडव्होकेट श्री सुभाष काळे, शशी यादव यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते। गेल्या 2-2.5 वर्षांपासून आम्ही मेहनत करतो आहोत, पदरमोड करतो आहोत, पक्षासाठी राबतो आहोत, मात्र आम्हाला डावलून 15 दिवसापूर्वी आलेल्यांना पक्षाने तिकीट दिली आहेत। हा कार्यकर्त्यांवर अन्याय नाही का? अशा प्रकारचा सवाल या सगळ्या कार्यकर्त्यांनी यावेळेस पत्रकारांसमोर बोलताना व्यक्त केला। भारतीय जनता पार्टीने आपल्याला तिकीटं दिली नसली तरीही आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा या कार्यकर्त्यांनी यावेळेस केली। असं आहे की भारतीय जनता पार्टी ठाणे शहर या पूर्ण प्रभागामध्ये ज्या कार्यकर्त्यांवर, एकनिष्ठ कार्यकर्त्यावर, ज्यांनी पक्षासाठी झेंडे आणि दंडे, बॅनरबाजी, पक्षाचे ध्येय आणि धोरणं राबवण्यासाठी जे 1-2 हात केलेत असे कार्यकर्त्यावर अन्याय झालेला आहे, म्हणून हा पत्रकार परिषद इथे बोलवण्यात आली। फक्त आत्ता प्रकारचं जे काही सगळं चाललेलं आहे हे असंच जर नेतृत्व किंवा हे अशाच प्रकारची कारभार जर पुढेही भारतीय जनता पार्टीत राहणार असेल तर मात्र मला काम करण्याची नक्कीच इच्छा नसेल। याच्यात काही बदल झाले, सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला तरच मला त्यात काम करण्यामध्ये कायमचा इंटरेस्ट आहे। महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता पक्ष मेळाव्यांना जोरदार सुरुवात झाली आहे। प्रभाग क्रमांक 10 आणि 11चा पक्ष मेळावा नुकताच ठाणे शहरातील हॉटेल रॉयल इन येथे संपन्न झाला। यावेळेस
नगरसेविका सौ महेश्वरी तरे यांनी केलेल्या कार्याचा अहवाल प्रकाशित करण्यात आला। कार्यक्रमाला पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे, खासदार श्री राजन विचारे, शिवसेना उपनेते श्री अनंत तरे, माजी नगरसेवक श्री संजय तरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। गेल्या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये केलेल्या कामाच्या जोरावर यावर्षी पुन्हा एकदा जनता आपल्याला विश्वास व्यक्त करेल, असं यावेळेस महेश्वरी तरे यांनी सांगितलं। शिवसैनिक हा पेटून उठणारा आहे। कार्यावालाचं प्रकाशन झालेलं आहे। जे कोणी ह्याच्यात नाराज असतील, शिवसैनिक हा जे नाराज कधीच नसतात, तो धगधगता निखार आहे। पण त्याच्यावर जी राख आलेली होती ती आता मला वाटतं नेत्याच्या माध्यमातून आपण फुंकून टाकण्यात आलेली आहे। त्यामुळे नक्कीच कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे आणि हा दिघे साहेबांचा जो शिवसेनेचा ठाणे जिल्हा आहे, हा बालेकिल्ला जो आहे तो अबाधित राखण्याचा प्रत्येक शिवसैनिक आपल्या परीने प्रयत्न करणार आहे। महानगरपालिकेची तिकीट घोषित झाल्यानंतर शिवसेनेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात असंतोष उफाळून आला आहे। ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य समितीच्या सभापती पूजा वाघ यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या वतीने तिकीट नाकारण्यात आल्यानंतर आता पूजा वाघ यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे। विद्यमान नगरसेवक श्री महेश वाघ यांच्या पत्नी साधना वाघ यांना शिवसेनेने तिकीट दिलं आहे। मात्र पूजा वाघ यांचं तिकीट नाकारण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी पवन कदम यांच्या पत्नी पल्लवी पवन कदम यांना शिवसेनेच्या वतीने तिकीट देण्यात आलेलं आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये आपण नागरी हिताची अनेक कामं केलेली आहेत। आपण चांगल्या पद्धतीने काम केलेलं असताना देखील आपलं तिकीट का नाकारण्यात आलं, असा सवाल पूजा वाघ यांनी या निमित्ताने केला आहे। या संदर्भात त्यांनी एक फेसबुक पोस्ट देखील टाकली आहे आणि अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार त्यांनी या फेसबुक पोस्टमध्ये केला आहे। नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट, जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो। सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती। एक मिनिटाच्या उशिराने तुमची बस चुकते, पण लोकशाहीतलं तुमचं एक मत देश बदलवते। मतदान करायला विसरू नका। दिनांक 21 फेब्रुवारी 2017। तुमचं मत, तुमची ताकद। Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast, cause TJSB का नया है ये magic Transapp app, Transapp zap, Transapp app। एक ही virtual ID से transaction है secure and safe, just tap the tab of Transapp app and make your life all sorted। पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल, सिंपल इजी फास्ट है ये Transapp, just like a finger snap। Transapp app, Transapp app। ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 21 मधून विद्यमान स्थायी समिती सभापती श्री संजय वाघुले, सुनेश जोशी, प्रतिभा मडवी आणि मृणाल पेंडसे यांना भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी बहाल करण्यात आली आहे। या पॅनलचा कार्यकर्ता मेळावा नुकताच ठाणे शहरामध्ये आयोजित करण्यात आला होता। मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते। यावेळेस बोलताना प्रतिभा मडवी यांनी भारतीय जनता पार्टी ही लोकाभिमुख पद्धतीने पारदर्शी कारभार करणारी पार्टी आहे, त्यामुळेच जास्तीत जास्त लोकांनी आपल्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन यावेळेस प्रतिभा मडवी यांनी केलं। पीतांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री रवींद्र प्रभुदेसाई यांच्या मी कोण या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद प्रकाशित करण्यात आला आहे। हू एम आय असं या इंग्रजी अनुवादाचं नाव असून श्री सुस्वर गाणू यांनी हा अनुवाद केला आहे। 4 तारखेला CKP हॉल येथे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला। 4 फेब्रुवारी
रवींद्र प्रभुदेसाई यांचा वाढदिवस अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला होता. या निमित्ताने हू एम आय या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री द म मेहेंदळे हे उपस्थित होते, तर TJSBचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO श्री सुनील साठे हे देखील कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार ठाणे विभागचे संपादक श्री मिलिंद बल्लाळ यांच्या हस्ते या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला आणि शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकाचे लेखक प्राध्यापक श्री नामदेवराव जाधव हे कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 6 संस्थांना रवींद्र प्रभुदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञता निधी अर्पण करण्यात आला. श्रीमा बालनिकेतन हायस्कूल या सुप्रसिद्ध शिक्षण संस्थेच्या विद्यमाने शालेय प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ नुकताच संपन्न झाला. आश्रमाच्या संस्थापिका दिव्य श्री तारामा यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. या प्रदर्शनामध्ये आमची माती आमची माणसं, यात्रा, दृष्टिक्षेपात जग, जीवनातील पदोपदी येणारी गणितं, इंग्लिश भाषेतील मौज, भारतीय श्रेष्ठ स्त्रिया, पक्ष्यांचा स्वर्ग, जिंकतो तो सिकंदर, खेळ खेळात अभ्यास, झाडे झुडपांचं साम्राज्य या वैविध्य विषयांवर माननीय आणि अभ्यासपूर्ण प्रकल्पांची मांडणी करण्यात आली होती. कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त डायरेक्टर बालगोपाल, आर निर्मल ज्योती, प्रिन्सिपल मंजू तेजवानी, सेक्रेटरी रमेश जोशी, प्रिन्सिपल जयश्री गोपालकृष्णन, प्रिंसिपल मीनाक्षी अय्यर आदि मान्यवर उपस्थित होते. ये जो एग्जीबिशन सालों से करते आए हम लोग, बच्चे लोगों को प्रोत्साहन देना वही महत्वपूर्ण बात है. बच्चे लोगों को बहुत सारे विविध कार्यक्रम होते रहता है, स्पोर्ट्स का भी करते हैं, एग्जीबिशन करते हैं, इंटर स्कूल कॉम्पिटिशन्स करते हैं, बहुत सारा पूरा साल में एक्टिविटीज ही करते रहते हैं ताकि बच्चे लोग ऑलराउंड डेवलपमेंट हो सकता है. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका, 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी हो बॅरॉनच्या 50% महासेलमध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर
तसं आपलं ठाणे शहर. खानदेश सेनेच्या वतीने ठाणे शहरामध्ये मागी गणेशोत्सव अतिशय उत्साहाने साजरा झाला. श्री सुहासदादा बोंडे यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अतिशय उत्साहामध्ये हा खानदेशचा राजा ठाणे शहरामध्ये विराजमान झाला होता. गेल्या 12 वर्षांपासून हा उत्सव ठाणे शहरामध्ये सुरू आहे. दरवर्षी प्रचंड मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी श्री गजाननाच्या दर्शनासाठी येत असतात. काल या निमित्ताने सत्यनारायणच्या महापूजेचं आणि प्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. मोठ्या संख्येने भाविकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. त्याचप्रमाणे 4 तारखेला स्वामी अवधूतानंद सरस्वती यांच्या आध्यात्मिक प्रवचन आणि भंडारा त्याचप्रमाणे महाप्रसाद भोजनच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री उमेश अग्रवाल यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील खेवरा सर्कल परिसरामध्ये दरवर्षी सार्वजनिक मागी गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी देखील अतिशय उत्साहाने या संपूर्ण उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने विविध धार्मिक त्याचप्रमाणे सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. याच कार्यक्रमांचा एक भाग म्हणून शनिवारी या ठिकाणी हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. मोठ्या संख्येने महिलांनी या हळदी कुंकू समारंभामध्ये सहभाग घेतला. त्याचप्रमाणे काल या ठिकाणी भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविकांनी भंडाऱ्याचा लाभ घेतला. त्याचप्रमाणे यावेळेस उपस्थित भाविकांना भगवद्गीतेचं वाटप देखील करण्यात आलं. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820942420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.